आणि गेलं वैभव वाटतं. जरा मशीन बंद कर. उमेश आलात काय? आणि गेलं याने टाकीतलं पाणी संपलं का? अरे हो एवढंच हवं होतं. जरा दुसऱ्या टाकीत टाक जरा मोठ्या. नंतर भरतो जरासं. एक राऊंड राहिलाय जरासं यात दिवाळाला. टाकीत टाक आणि वर खाली कर. नाही हाय हॉल 11/21 पूर्ण ते त्याच्यामुळे दिसत नाही आहे. जसंच तुम्ही हाय हॉलचा दरवाजा जसंच तुम्ही आतमध्ये जाता आणि हॉलच्या ह्या दरवाजातून पुन्हा आतमध्ये जाता तर हा इथे असेल किचन. ह्या किचनच्या बाजूला हा एक दरवाजा आहे, तो आहे बेडरूमचा. हो, हा आहे बेडरूमचा दरवाजा आणि हा आहे बेडरूम 11/11चा. आता छोटा दिसतोय थोडा, कारण की खूप सारी अडगळ आहे म्हणून. इथे जसंच तुम्ही ह्या बेडरूममधून हा आहे, आता वर्टिकल केलं आहे, मगाशी हॉरिझॉन्टल होतं. हा दरवाजातून जसंच तुम्ही बाहेर पडता बेडरूम नंबर 1 मधून तर इथे येतो किचन. किचनची खिडकी, किचनचा माळा. इथे आहे हा दुसरा बेडरूम, सेम 11/11चा. छोटा वाटतोय थोडा, खूप सारी अडगळ आहे म्हणून. इथे आहे बाथरूम, आंघोळी करण्यासाठी. खिडकी, हातावरचा पोटमाळा. इथे आहे टॉयलेट, सुशी करण्यासाठी. सुशी खायचं, सुशी नाही, सुशी. हा आहे मागच्या पडवीचा दरवाजा. हो, आता मागच्या पडवीमध्ये दाखवतो काय काय आहे. ही आहे टॉयलेट आणि बाथरूमची सांडपाणी नेण्याची टाकी. हो, सरकारकडून आदेश आले आहेत सर्व ग्रामपंचायतला की सर्वांच्या घरोघरी सांडपाणी जाण्यासाठी टाकी पाहिजे. टॉयलेटचं पाणी वेगळं, बाथरूमचं पाणी वेगळं, आंघोळीचं पाणी वेगळं आणि शौचालयाचं पाणी वेगळं. तर अशा ह्या 2 टाक्या आहेत. हा असा मागचा एरिया आहे, पडवी ज्याला बोलतात, जे आम्ही करणार आहे हळूहळू, लगेच नाही. एवढी जागा आहे मागे. आणि हे जे मी दाखवतो इथे येणार आमची मागची घराची चूल, जिथे पाणी तापवणार, कधीतरी पार्टी करणार, चिकन तंदुरी करणार असं. आणि हा आहे मागचा परिसर. ही जागा आमच्या शेजाऱ्यांची आहे, जे कधीतरीच येतात गावी. आम्ही पण कधीतरीच येतो असं. आता तुम्हाला दाखवतो आमच्या घराची पुढची बाजू. हे बघितलं तुम्ही आतमधून घर असं दिसतं. हे आमचे पप्पा पाणी मारतायत. हे आमच्या बाजूचं घर आहे,
खूप मस्त घर आहे. बघा, हा आमचा वरांडा दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा. हा आमचा वरांडा आहे, म्हणजे हे मी हॉलमध्ये उभा आहे आमच्या घराच्या. आणि जसंच घराच्या हॉलमधून आम्ही बाहेर पडतो तर हा वरांडा आम्ही ठेवला आहे, जवळजवळ 5 बाय 12 फुटाचा. ह्या वरांड्यामध्ये उभं राहिलं इथे असं की हा सर्व परिसर दिसतो आम्हाला. हे आमच्या बाजूचं घर आहे, हे आमचे शेजारी आहेत. असं आमच्या घराच्या बाजूनी हे आमचं छोटंसं घर असं काहीतरी दिसतंय. आता अजून तर तरी तयार नाही आहे ते, पण असं छानसं मस्तपैकी आमचं घर आहे. आमचं घरच नव्हतं खूप वर्ष, घरच नव्हतं बोलण्यापेक्षा हो, जवळजवळ माझ्या जन्माच्या आधीपासून. माझा जन्म 1990 ऑगस्टमध्ये. तर आमचं घर मोडण्यात आलं जुनं काही कारणास्तव 1988मध्ये. त्याच्यानंतर आमचं गावी घरच नव्हतं. मग हे छोटंसं आम्ही घर बांधतो. हे घर आहे, समोरचं अंगण आहे. असं बाजूला काही एवढी सारी जागा नाही आहे, फक्त घरापुरतीच आहे आणि अंगणपुरतीच आहे बस. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ते आमच्या